आमचं उगमस्थान जे आहे, आमची निर्मिती ज्या तत्वापासून झालेली आहे, ज्या महद्भूतापासून झालेली आहे, त्या महत्त्वाला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे, त्या महद्भूताला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. पंचभूत आम्हाला कार्य करताना दिसतात, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पण ही पंचभूत कार्य करत असताना त्यांना निर्माण करणारा मजबूत आहे, त्यांना निर्माण करणारा मजबूत आहे, बरं का. आणि ही अनेक तत्व या ठिकाणी कार्य करत आहेत, अनेक प्रकारची तत्व या ठिकाणी कार्य करत आहेत, इंद्रिय कार्य करत आहेत. या इंद्रियांना सुद्धा निर्माण करणार, या संपूर्ण तत्वांना सुद्धा निर्माण करणारं एक महत्त्व आहे. त्या महत्त्वाला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे, त्या महद्भूताला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे, त्या ठिकाणी आम्हाला निवास करायचा आहे, तिथे एकरूप व्हायचं आहे आम्हाला, बरं का. त्याच्याशी जर आम्हाला एकरूप व्हायचं आहे, तिथे जर आम्हाला निवास करायचा आहे, त्याला जर प्राप्त व्हायचं आहे, तर भगवंत म्हणतात, आपलं मन देवाला अर्पण करा. मयेव मन अदत्स्व. आपली बुद्धी देवाच्या ठिकाणी स्थिर करा. मय बुद्धी निवेशय निवेशिषि मयव तरुद्वन संशय. तुम्ही मला येऊन भेटाल, तुम्ही माझ्या ठिकाणी निवास कराल, तुम्ही मला प्राप्त व्हाल. श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या देवलोली गाव आणि या देवलोली गावातील हे शिंदे परिवार, शिंदे परिवाराचे पिताश्री कैलासवासी बळीराम दोमदास शिंदे बाबांना सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशे आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. एकूण 5 भावंड, ही 4 भाऊ आणि 1 बहीण. बाबांच्या पश्चात बाबांचे भाऊ असतील श्री भगवान दोमदास शिंदे, श्री रवींद्र दोमदास शिंदे. बाबांची बहीण असेल सौ वैशाली विलास पाटील. त्याचप्रमाणे बाबांची मुलं असतील श्री वैभव बळीराम शिंदे, कुमार कैलास बळीराम शिंदे. बाबांची मुलगी आमच्या ताईसाहेब सौ वर्षा विष्णू सुरोशी. संपूर्ण हा शिंदे परिवार, अर्थात बाबांच्या पुतण्या असतील, पुतणे असतील, नातवंड असतील, सुना असतील, आदी करून संपूर्ण हा शिंदे परिवार असेल. अपतेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. आपल्याला माहिती आहे, या 5 भावंडांपैकी मोठे भाऊ कैलासवासी तानाजी दोमदास शिंदे 2020 साली बाबा तुम्हा आम्हाला सोडून गेले. या 5 भावंडांपैकी एक भाऊ निघून गेला. त्यानंतर अजून एक या शिंदे परिवारामध्ये दुःखद घटना घडली. आपले महेशदादा आपल्याला सोडून गेली. आणि आज या शिंदे परिवारातील कैलासवासी बळीराम दोमदास शिंदे बाबांना जाऊन आज 13 दिवस होत आहेत. त्यांचं उत्तर कार्य आणि उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं बाबांनी. आपल्या मुलांचं संगोपन केलं, त्यांना वाढवलं, घडवलं, त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि या ठिकाणी या शिंदे परिवारामध्ये कार्य करत असताना समाज कार्य केलं. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न केला, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी या परिवाराला आधार देत असताना,
या परिवाराला मार्गदर्शन करत असताना वयाच्या 72व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. बाबांचं देहावसन झालं. खर तर ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. आणि मृत्यू लोकांमध्ये कार्य करत असताना प्रत्येक माणसाने स्मरणात ठेवलं पाहिजे, मी कितीही जरी मोठा झालो, कुठल्याही गुणांनी, कुठल्याही विचारांनी, कुठल्याही कर्माने, कुठल्याही बळाने, कोणत्याही गोष्टीने कितीही जरी मोठा झालो तरी मी मर्यादित आहे. प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे, मी मर्यादित आहे. मर्यादित आहोत आपण, हे स्मरणात ठेवलं पाहिजे. ज्याने मृत्यूचं स्मरण ठेवलं ना माऊली, त्याला जीवन जगण्याचं ज्ञान प्राप्त झालं, प्राप्त करून घेतलं. ज्याने जीवन जगण्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं त्याला मृत्यूचं स्मरण आहे. जो विसरला त्याची कर्म, त्याचे विचार, त्याची वाटचाल बघा कशी आहे, त्याचं जगणं वागणं बघा कसं आहे. आणि म्हणून मग नेमकं काय होतंय, मृत्यूचं विस्मरण झालं की भीती वाटते. मृत्यूची भीती कोणाला वाटते? जो विसरतोय त्याला. मृत्यूची आठवण ठेवणाऱ्याला, मृत्यूचं स्मरण ठेवणाऱ्याला भीती नाही, त्याला भीती नाही. कारण त्याची आठवण ठेवून तो वागत असतो, जगत असतो, तशी कर्म करत असतो. बरं का? खर तर जे दिसतंय ते नाचतंय, यद दष्टम तद नष्टम. जे निर्माण झालंय, जे निर्माण केलंय ते जाणार आहे. प्रत्येक जाणार आहे, प्रत्येक गोष्ट जाणार आहे माऊली. या चामड्याच्या डोळ्याला जेवढं दिसतंय तेवढं जाणार आहे. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे. आणि त्याची ओळख घ्यावी, त्याचं स्मरण ठेवावं म्हणून ज्ञानचक्षु पाहिजे. म्हणून ज्ञानचक्षु पाहिजे. बरं का? जेवढं निर्माण झालंय तेवढं जाणार आहे. सगळ्याला नाश आहे. इथे राहायला कोणी आलेला नाही, सगळ्याला शेवट आहे. हे ज्याने स्मरणात ठेवलं आणि ते स्मरण ठेवून ज्याने आपल्या जीवनाचा मार्गक्रमण केला तो मृत्यूला घाबरत नसतो. उलट अर्थी तो आपल्या मृत्यूचा सोहळा कसा होईल यासाठी प्रयत्न करत असतो, यासाठी प्रयत्न करत असतो. बरं का? विद्यार्थ्याने निर्माती, सगळ्याची निर्मिती करत असताना ते नाश ठेवलेला आहे, मृत्यू ठेवलेला आहे. म्हणून सगळं जागेवर आहे माऊली, व्यवस्थित चाललंय. फक्त कल्पना करा, मृत्यू नसता तर जेवढं निर्माण झालंय, जेवढं या ठिकाणी निर्माण होतंय तेवढं सगळं जर चिरकालापर्यंत, निरंतर पर्यंत तसंच जर राहिलं तर फक्त कल्पना करा काय होईल. सकाळी उगवणारा सूर्य सुद्धा संध्याकाळी मावळतो. अंधार पडतो म्हणून प्रकाशाची किंमत कळते. सकाळी उमळणारं फुल सुद्धा संध्याकाळी कोमेजलं जात आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, प्रत्येक जीवाला मर्यादा आहे. जे जे निर्माण केलंय त्याला सगळ्याला मर्यादा आहे, सगळ्याला मर्यादा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी भगवंताने आपल्या हातात ठेवलेल्या आहेत, त्यांच्या हातात ठेवलेल्या आहेत, आपल्या हातात नाही दिल्या. बरं का? कोणाला कधी न्यायचं, कोणाला कोणत्या वेळेला न्यायचं, कोणाला कसं न्यायचं हे भगवंताने त्यांच्या हातात ठेवलेलं आहे. म्हणून माणूस जमिनीवर चालतो, जमिनीवर आहे, नाहीतर माणूस जमिनीवर राहिला नसता. काय? जो विसरला तो नुसता हवेतच असतो. ज्याला विस्मरण झालं तो नुसता हवेतच असतो. त्याला परत उतरावावं लागतंय. बाबा जमिनीचा आधार घे, जमिनीवर चाल, जमिनीचा आधार घे. बरे का?
आणि म्हणून साले शरीर कुणाचे सत्य कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून वृक्षाचे ही पान हाली त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. प्रत्येक कार्य त्याच्या सत्तेने घडतंय माऊली. नखापासून केसापर्यंत चेतना देण्याचं काम ते ब्रह्म करतोय, तो आत्मा करतोय, तो देव करतोय, म्हणून ते कार्य घडत असतंय. चैतन्य ब्रह्म म्हणून ते ब्रह्म आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करत असते, आमच्या शरीरामध्ये आमच्या देहामध्ये कार्य करत असते. बरं का. जोपर्यंत आम्ही त्या देवाच्या त्या ब्रह्माच्या स्मरणात आहोत, अंतरात्म्याच्या स्मरणात आहोत, तोपर्यंत आमचं जगणं वागणं बघा कसं असतंय. बरं का. तिथे भेद नाही माऊली. डोळे प्रत्येकाचे वेगळे आहेत, कान प्रत्येकाचे वेगळे आहेत, डोळ्यांचा आकार वेगळा असेल, डोळ्यांचा रंग वेगळा असेल, पण डोळ्यातून दिसणारी वस्तू मात्र प्रत्येकाला एकच दिसते, सारखीच दिसते, सारखीच दिसते. बरं का. कान प्रत्येकाचे वेगळे आहेत, ऐकायला येणारा शब्द मात्र प्रत्येकाला सारखाच ऐकायला येत असतो. आमची त्वचा जरी वेगळी असली, काळी गोरी आंबवर्णी जशी असेल तशी, त्वचेतून स्पर्श घेणारा भगवंत मात्र एकच आहे, एकच. तो भगवंत एकच आहे. आणि म्हणून देवाच्या स्मरणात जोपर्यंत आम्ही आहोत, ते देवाची आठवण आम्हाला जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं सुरळीत असतंय, भेद नाही. व्यवस्थितरित्या आमच्या जीवनाचं मार्गक्रमण आम्ही करत असतो. बरं का. पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष नाही माऊली. मग तर देवलोलीला पडले काय, बदलापूरमध्ये पडले काय, तिकडे कल्याणला, तिकडे कडवलीला, आमच्या टिटवाळ्याला काय, आणि फळेगावला काय, आणि गोविलीला काय. काय पडणाऱ्या पाण्यात भेद नाही, दोष नाही. ते पाणी कुठल्या जमिनीवर पडतंय ना, त्या जमिनीचा दोष त्या पाण्यामध्ये उतरला जातो. त्या पाण्याला संग कसला होतोय ना, कसला संग होतोय ना, त्याप्रमाणे ते पाणी कार्य करत असतंय. तो चांगला की वाईट गुण त्याच्याकडे निर्माण होत असतो. मुळे उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. ज्याचा संग झाला ना, कारळ्यामध्ये गेल्यानंतर कडू होतंय, मिरचीमध्ये गेल्यानंतर तिखट होतंय, टोमॅटो मध्ये गेल्यानंतर आंबट होतंय. ज्याचा संग झाला त्याप्रमाणे ते होत नाही. बरं का. आपण घरामध्ये नवीन भांडी आणताना भांड्यात काही दोष असतो का? नवीन भांड ज्या वेळेला आपण आणतो त्याच्यात काही दोष असतो का? आम्ही त्या भांड्यामध्ये जे ठेवतोय ना, जे पदार्थ, जी वस्तू आम्ही त्या भांड्यामध्ये ठेवतोय ना, मग त्याचं नाव त्याला दिलं जातंय. काय म्हणजे घरात भांडी सुद्धा अशी असतात, ही अमुक गोष्टीची भांडी. मग माळकरी कोणी आला ना की त्या भांड्याला आम्ही हात लावत नाही. आता सांगायला पाहिजे का, बोलायला पाहिजे का? त्याला नाव दिलेलं असतं, ही वैसाची भांडी. काय बाबा, ही शाकाहारी भांडी, ही दुधाची पातेली, त्यालाच, दुधालाच फक्त. जेव्हा आम्ही भांड आणतोय तेव्हा दोष नसतो, त्याला नाव फक्त भांड असतंय. पण कसलं, जे आम्ही त्याच्यात बनवतोय, शिजवतोय, जे ठेवतोय त्याप्रमाणे त्या भांड्याला नाव पडलं जातंय माऊली. त्या भांड्याला नाव पडलं जातंय. बरं का. आमच्या घरात 100-150 भांडी जरी असली, चमच्यापासून तर सगळी भांडी आम्ही पकडली, 100-150 भांडी जरी आमच्या घरात असली, तरी पूजेची भांडी मात्र वेगळी असतात. त्याला नाव दिलं जातंय, देवाची भांडी आहेत, पूजेची भांडी आहेत. बरोबर आहे ना. इतर वाट्या, चमचे, ग्लासे, तांबे कुठेही पडले जातात, कोणाच्याही हाताला लागतात. कोणीही कुठेही कुठल्याही प्रकारच्या हाताला घेऊन
त्यात काही खात पीत असतात, पण देवाची भांडी आमची सुरक्षित असतात, पूजेची भांडी आमची सुरक्षित असतात. चुकूनही त्यांना पाय लागता कामा नाही, चुकूनही कुठे पडता कामा नाही. ते पूजेलाच वापरले जातात. आणि ऐका, त्या भांड्यांकडे सुद्धा पाहताना आम्ही वेगळ्या दृष्टीने पाहत असतो. पूजेच्या भांड्यांकडे पाहताना आमची दृष्टी वेगळी असते, वेगळ्या दृष्टीने पाहत असतो. संपूर्ण घरातील वेगवेगळ्या रूमकडे, खोल्यांकडे पाहताना आपली दृष्टी बघा, आणि त्याच घरामध्ये असलेल्या देवाऱ्याकडे पाहताना दृष्टी बघा आपली कशी असते. समजतंय ना? एवढंच सांगायचंय, भगवंतांनी निर्माण करताना, आम्हाला जन्माला घालताना कुठल्याही प्रकारे भेद ठेवला नाही, कुठल्याही प्रकारे भेद ठेवला नाही. माणूस म्हणून जन्माला घातला, मनुष्य म्हणून जन्माला घातला. तुम्ही या भांड्यात काय ठेवताय ना, त्याप्रमाणे नाव पडलं. विचाराप्रमाणे, गुणांप्रमाणे, कर्माप्रमाणे नाव पडलं. गाडी आणताना ती ट्रक असेल, टेम्पो असेल, बरं का, अजून काही त्या गाड्यांमध्ये प्रकार असतील ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. पण रेती भरली की रेतीची गाडी, विटा भरली की विटाची गाडी, डबर भरलं की डबराची गाडी, खडी भरली की खडीची गाडी. जे त्याच्यामध्ये आहे ना त्याप्रमाणे तिकडे पाहिलं जात आहे, बरं का मौली. तसं आमचं शरीर, आमचा देह निर्माण करताना भगवंताने, बरं का, एक वेगळ्या प्रकारे संकल्पाने निर्माण केलेला आहे, एक वेगळ्या प्रकारे आशा अपेक्षेने निर्माण केलेला आहे. 83,99,999 योनींकडे पहा आणि मनुष्य देहाकडे पहा, 84,00,000 जीव योनी. काही फरक वाटतो का बरं? काही भेद वाटतो का? निर्माण करताना ते गोंडस बाळ असतंय, मस्त, सर्वांना आवडतंय, घरातल्यांना तर आवडतंयच आवडतंय, पण शेजाऱ्यांनाही आवडतंय, नातेवाईकांना आवडतंय, बरं का. कुठल्याही प्रकारचा भेद नाही, कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही. त्याच्या घरातल्यांची भांडण ज्या शेजाऱ्यांशी झाले ना, ते शेजाऱ्यांकडे जेवून येता येते. जेवून आल्यानंतर मग आई बोलते, तू त्यांच्याकडे, आता ह्याच्या पुढे लक्षात ठेव, त्यांचं आपलं भेद नाही. नंतर कर्माप्रमाणे मग त्याच्याकडे पाहिलं जातंय, विचाराप्रमाणे त्याला नावं पडली जातात, बरं का. बारशाला ठेवलेलं नाव आणि त्या नावाप्रमाणेच माणूस असेल असं नाही. बारशाला नाव ठेवलं जातंय ना, त्या नावाप्रमाणेच माणूस असं असेल असं नाही. तुकारामाला संध्याकाळच्या टायमाला बाबा धरून आणावं लागते, पर्यातल्या उसळून आणावं लागते. नाव काय? तुकाराम. संध्याकाळी कुठेतरी पर्यात पडलेला असतो. नाव ज्ञानेश्वर. पण डॉक्टर हात जोडून विनंती करतायत, दादा विडी सोड, नाही तर खोकून खोकून तुझा जीव जाईल. नाव काय? ज्ञानेश्वर. नाव एकनाथ, जामीन होत नाही. नामदेव नाव, पण आपल्या संसारात एकनिष्ठ नाही. समजतंय ना? बारशाला ठेवलेल्या नावाप्रमाणेच माणूस वागेल असं नाही. कमीत कमी नावाला साजेस तरी आमच्याकडून कर्म झाली पाहिजेत, विचार आमच्याकडे निर्माण झालं पाहिजे. कुठल्याच बापाला असं वाटत नाही, कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझ्या मुलाने रावणासारखं वागावं, म्हणून रावण नावाचा एकही माणूस नाही. का? नावही नको आणि तसं वागणंही नको. कुठल्याही आईला किंवा कुठल्याही बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने कंसासारखं वागावं, कैकेयी सारखं वागावं, मंथरासारखं वागावं. कुठल्याच आईला, कुठल्याच बापाला असं वाटत नाही. म्हणून मंथरा नाव नाही, कैकेयी नाव नाही, कंस नाव नाही, रावण नाव नाही. राम नावाचा माणूस आहे, कृष्ण नावाचा माणूस आहे, बरं का. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं ही प्रवचन सेवा आयोजित केली, बाबांचं नाव बघा किती सुंदर आहे, बळीराम, नाही का. ही नावं आतापर्यंत आपल्याला ऐकायला मिळतात. कृष्ण, नारायण, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, बळीराम. आत्ताची नावं बरं, चालू वर्तमान काळातले लहान मुलांचे
10-12 वर्षापासूनची जर नावं पाहायला गेलं तर कृष्ण नाही, राम नाही, तुकाराम तर नाहीच. असो, तुम्ही ज्या विचाराप्रमाणे चालता, वागता, कार्य करता त्याप्रमाणे मग त्याला म्हटलं जातंय तो माणूस अमुक अमुक आहे. तिथे एक नाव घेतलं जातंय बर का. 24 तास जर जुगारावरच असेल तर त्याला काय म्हटलं जातंय बरं? 24 तास जर जुगार खेळत असेल, आता मी सांगायला पाहिजे का ते? बरं, मनातल्या मनात बोला चालत. 24 तास सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं प्यायचंच धुडकूस, त्याला काय म्हटलं जातंय बरं? असे अनेक गोष्टी आहेत अशा. तुम्ही ज्या डब्यामध्ये जो पदार्थ ठेवता ना त्या डब्याला नाव तो देऊन टाकता. याच्यापूर्वी बाबा किराणा दुकानामध्ये सुद्धा जे डबे असायचे ना त्याच्यावर लिहिलेलं असायचं शेंगदाण्याचा डबा, तुरडालाचा डबा, मुगडाळीचा डबा. त्या डब्याला नाव दिलेलं असायचं का तर त्या डब्यामध्ये ते पदार्थ असायचे बर का. आम्हाला प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटतंय देवासारखं वागावं, देवासारखं व्हावं, संतांप्रमाणे कार्य करावं, संतांसारखं वागावं, संतांसारखं जगावं. माझी आजची स्टेटसची व्हिडिओ आहे. झाडं फळं देतात, अनेक प्रकारची फळं झाडं आम्हाला पाहायला मिळतात. ती फळं ती झाडं खात नसतात, ती दुसऱ्याला देत असतात. अनेक प्रकारची फुलझाडं आम्हाला पाहायला मिळतात, पण त्याचा गंध आम्ही घेत असतो, इतरांसाठी आहे. नदी सुद्धा सागराला मिळेपर्यंत अनेकांची तहान भागविते. नदी अनेक शेतकऱ्यांना पाणी देते. आम्हाला आमचं जीवन जगता जगता इतरांसाठी जगता येतंय का बघा. आणि जर इतरांसाठी जगता येत असेल तर तोच तुमचा परमार्थ आहे, तेच तुमची भक्ती आहे आणि तीच तुमची देवपूजा आहे. तीच आपली देवपूजा आहे. जर इतरांसाठी जगता येत असेल तर, इतरांसाठी कार्य करता येत असेल तर. ब्रह्मांडाकडे पाहता पाहता कधीतरी आम्ही पिंडाचा विचार केला पाहिजे ना. आम्ही काय करतोय? माणसाच्या मनामध्ये फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थच भरलेला आहे. मी, माझं आणि मला, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. मी, माझं, जे येईल ते मलाच बर का. याला धर्म म्हणत नाही, याला अधर्म म्हणतात. फक्त स्वतःचाच विचार करणं, फक्त स्वार्थासाठी जगणं आणि स्वार्थाचाच विचार करणं याला अधर्म म्हणतात. आपण स्वतः जगता जगता इतरांसाठी जगणं याला धर्म म्हणतात. आम्ही स्वतः सुखी होता होता इतरांच्याही सुखाचा विचार करणं याला धर्म म्हणतात. आम्ही स्वतः आनंद आणि त्या आनंद घेता घेता इतरांनाही तो आनंद देता यावा यासाठी प्रयत्न करणं याला धर्म म्हणतात, याला धर्मकार्य म्हणतात, याला धर्मकार्य म्हणतात बरं का. देव पाहण्यासाठी जेवढा आम्ही प्रयत्न करतो ना, देव पाहण्यासाठी जेवढा आम्ही देह झिजवतोय, जेवढा प्रयत्न करतोय, जेवढा अट्टहास करतोय, तेवढा अट्टहास जर देव होण्यासाठी केला तर ज्या देवाला पाहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तो देव आम्ही आहोत. इथे बसलेले माझ्या समोर सगळे देव आहेत. कोण आहे? चारही वेदाचा जर आम्ही अभ्यास केला तर मौली चारही वेद आम्हाला आमची जाणीव करून देत आहेत. महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. बसल्या जागेवर देव आहात तुम्ही. तत्वमसि, तत्त्वम असी. फक्त ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे. ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे मौली बरं का. स्वार्थासाठी आणि स्वतःसाठी जेवढा आम्ही अट्टहास करतोय ना, स्वतःचा विचार करून जेवढा आम्ही जगतोय आणि कार्य करतोय ना,
तेवढा इतरांचाही विचार केला पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग त्या ठिकाणी अनुभूती आली पाहिजे.